नमस्कार, मी डॉक्टर दिलीप सातभाई। मुंबई उच्च न्यायालयाने 87(1) टॅक्स रिबेटच्या अंतर्गत जी काही कर सवलत मिळेल त्या कर सवलतीबद्दल 15 जानेवारी 2025 पर्यंत प्राप्तिकर विवरणपत्र भरण्याची मुभा देण्यात आलेली आहे। ही मुभा सर्व करदात्यांना उपलब्ध आहे। तथापि जी युटिलिटी सध्या जेसनद्वारे सामान्य प्राप्तिकर करदात्याला उपलब्ध करून दिली जाते त्याऐवजी मात्र या 15 दिवसासाठी एक्सेल युटिलिटीद्वारे तुम्हाला आता कर सवलत मागावी लागणार आहे। हा याचा मतितार्थ आपण लक्षात घेतला पाहिजे। या संदर्भात थोडीशी पूर्वपीठिका। 5 जुलै 2024 नंतर ज्या प्राप्तिकर करदात्यांनी प्राप्तिकर विवरणपत्र भरले असेल त्यांना स्कीमाच्या बदलामुळे कर सवलतीची वजावाट मान्य करण्यापासून रोखण्यात आलं होतं। अनेकांनी विशिष्ट दराने पात्र असलेल्या उत्पन्नावर मागितलेली कर सवलत ज्या प्राप्तिकर विवरणपत्रात आहे ती प्राप्तिकर विवरणपत्रे प्राप्तिकर विभागानं सदोष मानल्यामुळे डिफेक्टिव्ह मानल्यामुळे करदात्यांना कर सवलतीची मागणी सोडावी लागली होती। अनेकांनी प्राप्तिकर विभागाशी दुमत नको म्हणून सदर कर सवलत मागितलीच नव्हती। अनेकांना अजूनही हा प्रकार त्यांच्या ध्यानी नसेल अशा सर्व करदात्यांना आता आर्थिक वर्ष 2023-24 आकारणी वर्ष 2024-25 साठी कलम 87(a) अंतर्गत कर सवलत सुधारित करण्याचा पर्याय मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आता उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। त्यासाठी तर एक तर करदाता सुधारित म्हणजे रिवाइज रिटर्न दाखल करू शकतात किंवा विलंबित विवरणपत्र ज्याला आपण बिलेटेड विवरणपत्र म्हणतो ते दाखल करू शकतात। प्राप्तिकर विभागानं आता कलम 87(a) अंतर्गत कर सवलतीच्या मागण्यांना मान्यता देण्यासाठी सध्या जेसन युटिलिटी ऐवजी एक्सेल उपयुक्तता प्राप्तिकर विवरणपत्र फॉर्म 2 आणि 3 मध्ये अद्ययावत केलेली आहे। प्राप्तिकर विभागाने असंही म्हटलं आहे की HTML उपयुक्तता देखील लवकरच करदात्यांना उपलब्ध करून दिल्या जातील। या सुधारणांमुळे कलम 87(a) अंतर्गत उत्पन्न कर सवलत जुन्या व नवीन कर प्रणालीनुसार अनुक्रमे 5 व 7 लाख रुपयापर्यंत उत्पन्न असलेले पात्र करदाते कलम 87(a) अंतर्गत 12,500 व 25,000 रुपयापर्यंत कर सवलतीची वजावट देय प्राप्ती करातून करू शकतात। इतका हा महत्त्वपूर्ण निर्णय आवश्यक आहे। आता डेटा नोंदणीसाठी मात्र मानवी हस्तक्षेप आवश्यक झालेला आहे। करदात्यांच्या समस्येचे मूळ JSON ज्याला आपण जेसन स्कीमा म्हणतो, ज्याला युटिलिटी सॉफ्टवेअरचा मेंदू देखील म्हणतात कारण त्यात तर्कावर आधारित कोड आहेत। लक्षात घेण्याजोगी बाब म्हणजे 7 जानेवारी 2025 पर्यंत ही स्कीमा अपडेट केलेली नव्हती आणि तेथे अजूनही 5 जुलै 2024 पर्यंतची स्कीमा प्रचलित आहे। याचा अर्थ युटिलिटी अपडेट केली आहे पण ती चालवणारा तर्क जुना असेल तर कलम 87(a) अंतर्गत कर सवलतीचा दावा कसा करता येईल असे अनेक कर सल्लागारांचे मत आहे। सबब HTML आधारित उपयुक्तता ही ऑनलाईन ई फायलिंग ITR पोर्टलद्वारे दाखल केल्या जाणाऱ्या ITR प्रक्रियेसाठी बॅकएंड वापरली म्हणून जाणारी प्रक्रिया आहे। ती उपलब्ध झाल्यास कर निर्धारण प्रक्रिया होऊन कर सवलतीचा लाभ होऊ शकतो। हे मात्र महत्त्वाचा मुद्दा लक्षात घेतला पाहिजे। नव्याने सादर केलेल्या एक्सेलमध्ये आता काही रंगीत कोडेड सेल आहेत जे मॅन्युअली संपादित केले जाऊ शकतात। कर सवलतीचा स्तंभ हा असाच एक संपादन करण्यायोग्य सेल आहे आणि म्हणून जर करदात्याने इनपुट केलेल्या माहितीच्या आधारे हा सेल ऑटो पॉप्युलेटेड म्हणजे स्वयंचलित पद्धतीने भरण्यासाठी सोडला तर अल्पकालीन भांडवली नफा सारख्या विशेष उत्पन्नावर स्कीमा बदल न झाल्याने रिबेट दिला जाणार नाही। परिणामी करदात्यास कर सवलत मिळणार नाही। ही त्रुटी आपण लक्षात घेतली पाहिजे। तथापि जर आपण ते मॅन्युअली एडिट करून अल्पकालीन भांडवली नफा विचारात घेऊन कर सवलतीची रक्कम वाढवली आणि नंतर सदर फाईल प्रमाणित केली तर CPC ती प्रक्रियेसाठी घेऊ शकते हे वास्तव आहे। त्यामुळे सध्यासाठी कलम 87(a) कर सवलतीचा दावा करण्यासाठी हा एकमेव मार्ग असल्याचे सध्या तरी दिसते आहे।
केंद्रीय प्रत्यक्ष कर समितीने विलंबित आणि सुधारित प्राप्तिकर विवरण पात्र दाखल करण्याची अंतिम मुदत 31 डिसेंबर पासून 15 जानेवारी 2025 पर्यंत वाढवली आहे। तरी प्रत्यक्षात करदात्याला अजूनही खात्रीने कर सवलत प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करून मिळेल यात शंकाच आहे, कारण सॉफ्टवेअर आणि स्कीमामध्ये बदल होणे गरजेचे आहे, अपेक्षित आहे। 15 दिवसातील 8 दिवस एक्सेल युटिलिटी सादर करण्यातच गेले आहेत। HTML सुविधा अजूनही प्रलंबित आहे। 9 जानेवारी 2025 रोजी मुंबई उच्च न्यायालय याबाबतीत अंतिम निर्णय सुनावणार होते, तथापि सदर निर्णय देखील 10 जानेवारी पर्यंत पुढे ढकलण्यात आला आहे। प्राप्त परिस्थितीत उर्वरित दिवस करदात्यांना पुरेसा नसल्याने मुदतवाढीस वाव आहे हे मात्र नक्की। यात बदल होणं अपेक्षित आहे हे पण महत्त्वाचं लक्षात घेतलं पाहिजे। धन्यवाद। माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। पुनश्च धन्यवाद।